गोविंद शिल्प घेऊन येत आहे 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स जगवार कंपनीचे, स्प्रिंकलर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला तात्पुरता विलंब झाला असून मुंबई, ठाणे आणि पुण्यासह अनेक भागांमध्ये मान्सूनचे आगमन काही दिवस पुढे ढकलले गेले आहे। वायव्येकडून वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात उष्ण आणि दमट हवामान कायम असून नागरिकांना अजून काही दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागेल। आज महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान आणि वादळी पावसाचा 31 जिल्ह्यांना येलो अलर्ट असेल। सविस्तर हवामान अपडेट जाणून घेऊयात। कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवत आहे। काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रातील तापमानात चढ-उतार होत असून दुपारनंतर वातावरणात बदल जाणवत आहेत। पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या भागांमध्ये उष्णता आणि दमटपणा वाढला असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। वातावरणात काहीसा बदल जाणवत असला तरी उकाड्याची तीव्रता कायम असल्याचे चित्र आहे। उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहण्याची शक्यता असून जळगाव आणि नाशिकमध्ये उष्ण व दमट वातावरणासह दुपारनंतर हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। या भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। मात्र तापमान अद्याप 40 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले जात असल्याने उष्णतेचा त्रास कायम आहे। एकंदरीत मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असला तरी अद्याप सर्व भाग व्यापू शकलेला नाही। त्यामुळे नागरिकांना आणखीन काही दिवस पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। वाढता उकाडा, दमट हवामान आणि काही जिल्ह्यातील येलो अलर्ट लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी। तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता हवामान विभागाच्या पुढील सूचनानुसारच निर्णय घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।